एक सत्य घटना. कदाचित तुम्ही कधीही ऐकले नसेल. स्वामी विवेकानंद व जगातला पहिला अरबपती जॉन डी रॉकफेलर. जगात आज अनेक अरबपती असतील, पण पहिल्यांदा हा शब्द ऐकायला मिळाला तो रॉकफेलरमुळे. प्रचंड श्रीमंत माणूस, जगातील पहिला अरबपती. रात्रंदिवस एकच ध्येय, फक्त पैसा. हा माणूस कुठेही फक्त पैसा शोधायचा. याचे नातीगोती, मित्र, सगळे सोयरे, फक्त पैसा. 1893 साली वयाच्या 53व्या वर्षी हा माणूस आजारी पडला. डोक्यावरचे सारे केस झडून गेले, शरीरातील ताकद गेली, अन्न गिळेना. थोडंसं सूप पिऊन जगण्याची वेळ आली. त्याला झोपही लागत नव्हती. इतकंच काय, त्याला हसता रडता देखील येईना. अमेरिकेतील सर्व नामवंत डॉक्टरांना दाखवून झाले, पण उपयोग शून्य. शेवटी डॉक्टरांनी सांगितले, आपण फक्त 1 वर्षाचे सोबती आहात. त्याचवेळी स्वामी विवेकानंद शिकागोमध्ये होते. रॉकफेलरच्या एका मित्राने त्यांना सल्ला दिला की हिंदुस्थानातील एक संन्यासी इथे आलाय, आपण एकदा त्यांची भेट घ्यावी. रॉकफेलर सुरुवातीला भडकला. असल्या गोष्टींवर मी विश्वास ठेवत नाही. तो संन्यासी काय करणार आहे म्हणून त्याने टाळले. पण काय झाले कोणास ठाऊक. 2 दिवसांनी तो भेटीला निघाला. स्वामी विवेकानंद हॉटेलच्या रूममध्ये काहीतरी लिखाण करण्यात व्यस्त होते. रॉकफेलर त्यांच्याजवळ जाऊन थांबले. मी एवढा माणूस आहे म्हटल्यावर माझं मोठं आदरातिथ्य होईल अशी रॉकफेलरला अपेक्षा होती. पण विवेकानंदांनी टुनकूनही पाहिलं नाही. शेवटी रॉकफेलर म्हणाला, मी उद्योजक रॉकफेलर. स्वामी म्हणाले, बर मग? मला पाहून इथला राष्ट्राध्यक्ष सुद्धा उभा राहतो. असं आपलं काम सांगा, स्वामी विवेकानंद म्हणाले. शेवटी स्वामीजींनी बोलायला सुरुवात केली. तुम्ही मनाने फार बेचैन आहात. आणि मग त्याच्या जीवनातील अशा काही घटना सांगितल्या की ज्या त्याच्याशिवाय कुणाला माहिती नव्हत्या. तोही अस्वस्थ झाला. 1 तासांच्या चर्चेनंतर स्वामी विवेकानंदांनी त्याला सांगितलं की यावर एकच पर्याय आहे, तुम्ही दानधर्म केला पाहिजे. रॉकफेलरवर स्वामींचा एवढा प्रभाव पडला की त्याने एक फाउंडेशन काढलं. त्यातून पुढे मलेरिया, टीबी इत्यादी सारख्या अनेक रोगांवर औषध बनवून मोफत इलाज केले गेले. तो जगातील सर्वात मोठा डोनर झाला. पुढे आश्चर्य हे झाले, ज्याला 1 वर्षाची मुदत डॉक्टरांनी दिली होती तो रॉकफेलर 98 वर्षे जगला, तोही आनंदात. आज जो जगातील सर्वात मोठा डोनर आहे, बिल गेट्स, तो त्याच्या पुस्तकात लिहितो, मला डोनेशनची प्रेरणा रॉकफेलर फाउंडेशनमुळे मिळाली. मित्रांनो, ही आहे एका हिंदू संन्याशाची व हिंदू तत्वज्ञानाची किमया. आपली ताकद ओळखा आणि भौतिक सुखाच्या मागे लागून पैसा हे सर्वस्व आहे हे समजू नका. द्यायला शिका, द्याल तर अजून मिळत जाईल. हेच हिंदू तत्वज्ञान आहे.